शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू, आम्ही तुझं नाव उंचावतो, तुला गौरव देतो, तुझा महिमा वर्णितो. प्रभू, ज्याची आम्ही स्तुती करावी असा केवळ तूच आहेस. आम्हाला या नवीन दिवसाचा आशीर्वाद तू दिलेला आहेस. तुझी दया आहे आणि हा दिवसाचा आशीर्वाद तुझी उपासना करण्यासाठी दिलास, म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही सर्वजण एकत्र येऊन तुझी उपासना करू इच्छितो. आमची उपासना मान्य करून घे. आम्हाला सगळ्यांना एकाग्र मन दे. तुझी उपासना करण्यासाठी सहाय्य कर. आमचं लक्ष विचलित करणारे सर्व विचार, सभोवतालची परिस्थिती ही तू नियंत्रणामध्ये ठेव. आणि बापा, आम्ही तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्ही आत्म्याने खरेपणानं तुझी उपासना करावी, तुझ्याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. प्रभू, तू आमचं नेतृत्व कर. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया. जय जय नाम येशू नाम, गाऊ मैं सुबह शाम. अबनेर हे सुंदर गीत गातोय. चला आपण त्याच्याबरोबर गाऊया आणि प्रभूची स्तुती करूया. जय जय नाम येशू नाम,
सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई कहीं नहीं। अब है बुरा यकीन, तुम सा कोई नहीं। ये यीशु मसीह, ओ महिमा तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं। अब है बुरा यकीन, तुम सा कोई नहीं। ये यीशु ओ महिमा तेरी, गाए आसमां, गाए ज़मीन।
अबनेर, या सुंदर गीतांमधून प्रभूची स्तुती करण्याची, आराधना करण्याची आम्हाला संधी दिलीस. तू आमचं नेतृत्व केलंस. तुझे मनपूर्वक आभार. प्रियजनो, आता प्रभूचं वचन वाचूया. प्रियजन हो, आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग आहे तो कलस्सेकरास पत्र याचा पहिला अध्याय 15 ते 20 वचनं हा आहे. आपण हा शास्त्रभाग वाचूया. प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काय आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काय आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. येथे हा शास्त्रभाग संपतो. प्रभू या वचनांमधून मनन करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहाय्य करो. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. उपासना संगीतामधून हे सुंदर गीत ऐकूया. आपण उपासना संगीतामधून 383 नंबरचं गीत गाऊया. ख्रिस्त माझा राहे जेथे. हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. ख्रिस्त माझा राहे जेथे, तेच माझे मंदिर. नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्याचा बंधू ते, आप्त माझे जीवाचे. सेविती जे प्रेमे त्याते, पाय सेवी मी त्यांचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे
सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सच्छांती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त येथे किंवा तेथे, आज उद्या कल्पांती. व्यापी विश्वाते कालाते, राही माझ्या ही चित्ती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. प्रार्थना करूया आणि आपलं हे दान आपण प्रभूला सादर करूया. सर्व समर्थ आमच्या जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तू आम्हा सर्वांना सांभाळतोस, आमची काळजी घेतोस. आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या योजनेनुसार, तुझ्या इच्छेनुसार तू पूर्ण करतोस, पुरवतोस. प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तू आम्हाला आरोग्य देतोस, आम्हाला शक्ती देतोस. तुझ्या प्रीतीचा, तुझ्या शांतीचा अनुभव आम्ही घेऊ शकतो, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. हे दान तू आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या नावाची सुवार्ता गाजवण्यासाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला आध्यात्मिक लाभ होण्यासाठी आणि तुझं गौरव होण्यासाठी होऊ दे, ही आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, आज आम्ही तुझं वचन ऐकत असताना तुझं सहाय्य तो आम्हाला कर. तुझी कृपा तो आम्हाला पुरव. तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू तू आम्हाला तयार कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, गेल्या 2 आठवड्यामध्ये मी उत्तर भारताच्या भ्रमंतीत होतो. जम्मू, श्रीनगर, कारगिल, लेह लडाख, मनाली असा मोठा फेरफटका मोटारीतनं आम्ही मारला. त्या गडबडीत माझ्याकडनं एक विसरलं गेलं, आणि ते म्हणजे आपले प्रिय पाळकसाहेब रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड यांचा वाढदिवस. 17 जून रोजी त्यांचा वाढदिवस झाला. आपण त्यांना आपल्या उपासनेमध्ये त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी आपल्याकडून राहून गेलं. काही हरकत नाही. आज बिलेटेड का होईना, आज आपण म्हणूया रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड, आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला माहीतच असेल, आम्ही सर्वजण नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुमची सेवा प्रभू अधिकाधिक आशीर्वादित करो, तुम्हाला आरोग्य मिळो आणि अनेकांना तुमच्याद्वारे प्रभूच्या राज्याचा मार्ग मिळो. पुन्हा एक बार बिलेटेड हॅपी बर्थडे. चला तर प्रियजन हो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. तुम्हाला माहीत आहे, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड
प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? मागच्या रविवारची उपासना आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित झाली आहे असा आमचा विश्वास आहे. मागच्या रविवारी आपण बापवार फादर्स डे साजरा केला आणि अतिशय सुंदर भरगच्च असा कार्यक्रम होता. उत्कर्षा आणि अभिषेक जाधव यांनी अतिशय सुंदर भक्तिगीतं सादर केली. याना राफायल हिनं हिब्रूमध्ये स्तोत्र 1 आपल्याला म्हणून दाखवलं. शरीना डॉर्थी स्मिथ आणि दीपक उजगरे जे US मध्ये असतात त्यांनी अतिशय सुंदर गाणं सादर केलं. या सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहे. रेव्हरंड प्रताप कुलकर्णी यांनी आपल्यासाठी शास्त्रवाचन केलं. त्यांचेही आम्ही आभारी आहोत. आणि अर्थात सर्वात महत्त्वाचं प्रभूचं वचन, प्रभूचा संदेश आपल्यासाठी फादर्स डेच्या निमित्तानं रेव्हरंड अजय मोरे आमचे मित्र जे लंडनमध्ये असतात, चर्च ऑफ इंग्लंडचे ते ऑर्डेंड मिनिस्टर आहेत. गेली 11 वर्ष लंडनमध्ये चर्च ऑफ इंग्लंडमध्ये ते पाळकीय सेवा करत आहेत. सध्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट या चर्चमध्ये विकार या पदावर ते प्रभूची सेवा करत आहेत. ते, त्यांची पत्नी कविता, मुलगा अभिषेक आणि मुलगी अर्पिता हे सर्व कुटुंबीय लंडनमध्ये वास्तव्यात आहेत आणि प्रभूची सेवा करत आहेत. या कुटुंबाबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. 2017मध्ये आमच्या लंडन भेटीमध्ये त्यांचा पाहुणचार आम्हाला घेता आला आणि थोडा वेळ त्यांच्याबरोबर घालवता आला. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटला. खरं म्हणजे काही काळापूर्वी त्यांचे प्रिय वडील हे प्रभूकडे गेले आहेत आणि त्या दुःखामध्ये असतानासुद्धा प्रभूचं वचन अतिशय सुंदर रीतीनं त्यांनी मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेतल्या भक्तीमध्ये त्यांनी देवाचं वचन आमच्याकडं आणलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. मागच्या रविवारच्या भक्तीचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का काय होतं? आमचे बंधू पीटर यांनी लेह लडाख येथून या भक्तीचं संचलन केलं. प्रभुभोजनाचा विधीसुद्धा लेहमधील पेंगॉंग या लेकच्या बाजूला या 3 बंधूंनी एकत्रितरित्या प्रभुभोजनाची सहभागिता त्या ठिकाणी घेतली. पहा किती अद्भुत गोष्ट आहे नाही का? आम्ही कुठेही असो त्या ठिकाणी प्रभूचं सानिध्य, प्रभूची उपस्थिती याचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि म्हणून पीटरचे मी मनापासून आभार मानतो. त्यानं आमचं जे काही पुढारी पण केलं या सर्व भक्तीमध्ये. आणि त्याचबरोबर या भक्तीचं गेल्या 2 आठवड्यामध्ये जे एडिटिंगचं काम असतं जे नेहमी पीटर करतो ते यावेळेस मिसेस दीपाली रवींद्र भोसले यांनी केलं. त्यांची फार मोठी मदत आम्हाला झाली. त्यांनी त्यासाठी पुष्कळ वेळ दिला आणि अतिशय सुंदर त्यांनी एडिटिंग केलं. त्याबद्दल सिस्टर दीपाली यांचे मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे मागच्या शनिवारच्या रात्री पीटरने मला सांगितलं की तो 2:30च्या नंतर घरी आला. त्यानंतर त्यानं आपल्या घरामध्ये बसून फायनल जे अपलोडिंग असतं ते त्याने केलं आणि 4-4:30ला ती प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर मला असं वाटतं तो झोपला. पहा किती कष्ट त्याने घेतले. अशा प्रकारचं समर्पण आमच्यामध्ये आहे. याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. आणि माझी ही प्रार्थना आहे की अशा प्रकारे अनेकांना देवानं तयार करावं की जे अशा प्रकारच्या समर्पित वृत्तीनं या सेवेमध्ये सहभागी होतील. मीच करायला पाहिजे, पीटरनीच करायला पाहिजे याची आवश्यकता नाही. आपल्यापैकी अनेक जण पुढे येऊ शकतात. आपण वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये सहभागी होऊ शकता आणि ही सेवा पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करू शकता. गेल्या आठवड्यामध्ये मी आणि माझी पत्नी सुरेखा आम्ही उरळी कांचनवरून पुण्याला प्रवास करत होतो. मी स्वतः कार चालवत होतो आणि एका ठिकाणी एक दुसरी कार आम्हाला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होती. जागा नसतानासुद्धा त्यानं प्रयत्न केला आणि आम्हाला घासून ती गेली. परंतु देवाच्या कृपेनं त्या मोठ्या अपघातामधून आम्ही वाचलो. प्रभूने आम्हाला सुरक्षित ठेवलं आणि मला हा पूर्ण विश्वास आहे की आपल्यापैकी अनेक जण आमच्यासाठी नियमित प्रार्थना करतात
आणि म्हणून प्रभूनं आपले दूत पाठवून आमचं संरक्षण केलं. प्रभूच्या या कृपेबद्दल, संरक्षणाबद्दल आम्ही प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. गेल्या रविवारी अर्थातच मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या दोन्ही उपासना मी अटेंड केल्या आणि खूप आशीर्वाद मलासुद्धा मिळाला. अनेकांच्या फार सुंदर प्रतिक्रिया मिळाल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत. फादर्स डेच्या विशेष भक्तीसाठी मी ओल्डहॅम मेथडिस्ट चर्च इंग्लिश कॉंग्रिगेशन या ठिकाणी भक्तीसाठी मी उपस्थित राहिलो आणि रेव्हरंड सॅम्युएल जोगळेकर प्रभूच्या वचनाद्वारे त्यांनी संदेश दिला आणि तो सर्वांसाठी आशीर्वादाचा होता. भक्तीच्या अखेरीस जे सर्व वडील आहेत, फादर्स आहेत, त्यांनी पुढं बोलवलं आणि मग अचानक त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सर्व फादर्ससाठी प्रार्थना करा. आणि त्याच वेळेला प्रार्थना करण्याअगोदर मला थोडक्यात माझी साक्षसुद्धा देता आली की कशा प्रकारे देवाने आम्हाला मोठ्या अपघातामधून वाचवलं होतं. अर्थात सर्व फादर्ससाठी फार सुंदर गिफ्ट्स ओल्डहॅम मेथडिस्ट चर्चतर्फे देण्यात आले आणि या चर्चच्या भक्तीबद्दल, सेवेबद्दल आणि विशेषतः रेव्हरंड सॅम्युएल जोगळेकर ज्यांना मी लहानपणापासून ओळखतो, त्यांच्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो. प्रभूची आम्ही स्तुती करतो. मेथडिस्ट चर्चमध्ये जेव्हा जेव्हा मी जातो तेव्हा मला बाहेर आल्यासारखं वाटतं कारण आमचे पप्पा त्याच ठिकाणी मराठी चर्चमध्ये, ओल्डहॅम मेथडिस्ट मराठी चर्चमध्ये त्यांनी पाळकीय सेवा केली. खरं म्हणजे आमचे पप्पा रेल्वेमध्ये जॉब करत होते, काम करत होते आणि प्रभूनं त्यांना सेवेसाठी पाचारण केलं. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. ते पुण्यामध्ये आले. UTCमध्ये त्यांनी शास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यानंतर जबलपूर या ठिकाणी लेनार्ड थिओलॉजिकल कॉलेज, जे मेथडिस्ट चर्चची सेमिनारी आहे, त्या ठिकाणी त्यांनी पुढील शिक्षण केलं आणि त्यानंतर 40 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक मेथडिस्ट चर्चच्या माध्यमातून त्यांनी प्रभूची सेवा केली. आणि म्हणून आम्हाला विशेष जिव्हाळा आहे मेथडिस्ट चर्चविषयी, कारण मेथडिस्ट चर्चमध्येच आम्ही लहानाचे मोठे झालो आणि या चर्चच्या सेवेबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. 17 जून हा मेथडिस्ट चर्चचे संस्थापक जॉन वेस्ली यांचाही वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी माझाही वाढदिवस असतो आणि यावेळेस अत्यंत साध्या पद्धतीनं आमच्या घरीच आम्ही वाढदिवस साजरा केला. माझ्या पत्नीनं सुंदर भोजन तयार केलं होतं, जेवण केलं होतं, त्याचा आम्ही आस्वाद घेतला. आमच्या मुलीनं खास आमच्यासाठी केक पाठवला होता आणि आमची मेहुणी मिसेस शरयू ओनावळे यासुद्धा आम्हाला भेटण्यासाठी आल्या होत्या. तर अशा प्रकारे अत्यंत साधेपणानं आम्ही हा वाढदिवस साजरा केला, परंतु प्रभूचं त्याच्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल प्रभूचे आम्ही उपकार मानले, प्रभूची आम्ही स्तुती केली. आपल्याला हे माहीत आहे की 26 एप्रिल रोजी अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा 5वा वर्धापन दिन आपण अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये, आशीर्वादामध्ये आपण साजरा केला आणि त्यावेळेस अनेकांनी ही इच्छा प्रदर्शित केली की आपण अशा प्रकारे वारंवार एकत्र यायला पाहिजे आणि 28 जून रोजी आपण एकत्र यावं अशी आम्ही योजना केली होती. परंतु कदाचित वेळ थोडा होता, त्यामुळे पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे आणि 9 ऑगस्ट रोजी बायबल सेंटर या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत आणि त्याची आपण प्रार्थनेत आठवण ठेवा. आपल्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर या विशेष सभेसाठी उपस्थित राहा. पेरेंट्स डे, आपण मदर्स डे करतो, फादर्स डे करतो, परंतु पेरेंट्स डे, आईवडिलांचा दिवस आपण त्या दिवशी साजरा करणार आहोत आणि कुटुंबाविषयी आपण विशेष चर्चा करणार आहोत आणि प्रभूच्या काही सेवकांचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं अशी आम्ही योजना करत आहोत. तर लक्षात ठेवा, 9 ऑगस्ट सकाळी 10 ते 1 आपण बायबल सेंटर या ठिकाणी एकत्र येणार आहोत. आपण गेले 3-4 आठवडे या शास्त्रभागाचा विचार करत आहोत. कलस्सेकरास पत्राचा पहिला अध्याय 15 ते 20 ही वचनं आपल्यासाठी वाचण्यात आलेली आहेत. 15, 16 आणि 17 या वचनांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण 18, 19 आणि 20 या 3 वचनांवर मनन करणार आहोत. 18व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, तोच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. पण आपण हे पाहिलेलं आहे की या शास्त्रभागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा कसा
प्रमुख आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्राधान्य, प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वांच्या वर आहे, उच्च स्थानी आहे. प्रभू येशूचं हे वैशिष्ट्य आपण या शास्त्रभागातून पाहत आहोत आणि त्याविषयीच आता काही गोष्टी अधिक पाऊल पुढे स्पष्ट करत आहे आणि तो आता मंडळीविषयी बोलत आहे. पाऊल असं म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा विचार करत असताना वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्याचा विचार आपण करत आहोत. जगाच्या दृष्टीने प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, देव जो पिता त्याच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचा संबंध काय आहे, आणि आता मंडळीच्या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याविषयी सांगताना पाऊल असं म्हणतो की ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. करिंथकरास पहिल्या पत्राच्या 12व्या अध्यायामध्ये शरीराची उपमा देऊन मंडळी कसं शरीर आहे आणि येशू ख्रिस्त कसा मस्तक आहे त्याविषयी पाऊल विस्तृत सांगत आहे. या ठिकाणी फक्त एकच गोष्टीचा उल्लेख करतो की येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचं वैशिष्ट्य, प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्त्व, प्रभू येशू ख्रिस्त हा कसा एकमेव आहे, युनिक आहे, त्याविषयी सांगत असताना मंडळीच्या संदर्भामध्ये पाऊल अशा प्रकारे शिक्षण देत आहे की मंडळीचा मस्तक हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचा अर्थ काय आहे? शरीराच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मस्तकाशिवाय शरीराला अर्थ आहे का? पहा, काही वेळेस जे गुन्हे घडतात तर आपण वाचतो की त्याचं शिर धडा वेगळं केलं होतं. जेव्हा शिर धडा वेगळं होतं तेव्हा त्या शरीराला अर्थ राहतो का? काहीच नाही. ते शरीर मृत होतं. त्या शरीराला स्वतःहून काहीच करता येत नाही, कारण शरीराला सर्व काही क्रिया करण्यासाठी मेंदूकडून म्हणजे डोक्याकडून सूचना मिळत असतात, ऑर्डर मिळत असते. जेव्हा मेंदू ऑर्डर करतो तेव्हा माझा हात हलतो, माझे डोळे काम करतात, माझे कान काम करतात, माझे पाय काम करतात. सर्व काही मेंदूवर अवलंबून आहे, डोक्यावर अवलंबून आहे, कारण तो आम्हाला सूचना देतो, मार्गदर्शन करतो. आणि तेच स्थान प्रभू येशू ख्रिस्ताचं मंडळीसाठी आहे. मंडळीला शरीर म्हटलेलं आहे. आम्ही ख्रिस्ताचं शरीर आहोत. पहा, येशू ख्रिस्ताला प्रचंड मोठा अधिकार मंडळीमध्ये आहे असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं आणि हे सत्य आहे, हेच वास्तव आहे. मंडळीमध्ये अनेक घटक असतील, पाळक असतील, बिशप असतील, अध्यक्ष, चेअरमन, सेक्रेटरी, एल्डर, तुम्हाला जी हवी ते नावं तुम्ही द्या आणि त्यांचा अधिकार आहे मंडळीमध्ये. परंतु या सर्वांच्या वर कोणाचा अधिकार आहे तर तो येशू ख्रिस्ताचा. येशू ख्रिस्त मस्तक आहे, दुसरं कोणी मस्तक नाही होऊ शकत. तुम्हाला अधिकार असेल परंतु तुम्ही कधी मस्तकाची जागा घेऊ नका. आणि आज मंडळीची समस्या, शोकांतिका ही आहे, अनेक व्यक्ती मंडळीचं मस्तक होण्याचा प्रयत्न करत आहेत. मंडळीमध्ये आम्ही पाळक झालो किंवा आम्ही चेअरमन झालो किंवा आम्ही एल्डर झालो, आम्ही बिशप झालो, आम्ही अमुक झालो, तमुक झालो, की आम्हाला असं वाटतं की आता सगळा अधिकार माझा आहे. ही मंडळी म्हणजे जणू काही माझी मालमत्ता आहे. आणि अनेक पाळक मंडळीला स्वतःची मालमत्ता समजतात, नाही का? ही माझी मंडळी, मला पाहिजे तसं मी वागेन, मला जे पाहिजे ते मी सांगेन. आणि अशा प्रकारे सर्व अधिकार काही जण आपल्या हातामध्ये घेतात. येशू ख्रिस्ताला ते जणू काही थोडंसं बाजूला सारतात. हो, येशू ख्रिस्ताला ते मानतात की तो प्रभू आहे, तो माझा तारणारा आहे, सर्व मान्य. परंतु मंडळीमध्ये त्याचा अधिकार नाही चालत. मंडळीमध्ये माझा अधिकार, कारण मी चेअरमन आहे, मी पाळक आहे, मी हे आहे, मी ते आहे. आणि ही मंडळीची आज शोकांतिका आहे. आज मंडळीसमोर अनेक आव्हानं आहेत आणि त्यामध्ये सर्वात मोठं आव्हान हे आहे की आमच्यामध्ये आध्यात्मिक, धार्मिक दारिद्र्य आहे. इंग्रजीमध्ये बँक्रप्सी ऑफ स्पिरिच्युअलिटी असं आपण म्हणू शकतो. आमच्यामध्ये अशा प्रकारचं हे दारिद्र्य आहे. आणि म्हणून आम्ही कार्यक्रम फार चांगले करतो. आमचं मंडळीचं स्वरूप दिसायला फार चांगलं आहे, फार सुंदर मंडळी, फार सुंदर क्वायर आहे, फार सुंदर संदेश दिले जातात, फार सुंदर बिल्डिंग आहे, फार सुंदर हे आहे ते आहे. पण ख्रिस्त कुठे आहे? येशू ख्रिस्त ह्या मंडळीचा मस्तक आहे याची साक्ष आज जगाला मिळत आहे का? आज आम्हाला आमच्या मंडळीमध्ये येशू ख्रिस्त माझ्या मंडळीचा मस्तक आहे हे खात्रीपूर्वक सांगता येईल? येशू ख्रिस्ताचा शब्द हा अंतिम शब्द आहे, म्हणजेच देवाचं वचन. येशू ख्रिस्त स्वतः कोणाशी येऊन बोलत नाही. येशू ख्रिस्त त्याच्या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो. पवित्र आत्मा त्याच्या वचनाचा उलगडा आम्हाला करतो.
आणि त्या वचनामधून येशू ख्रिस्त आम्हाला मार्गदर्शन करतो, आज्ञा देतो, तो आम्हाला सूचना देतो. त्या ऐकण्याची आपली तयारी आहे का? जर आम्ही येशूचं ऐकत नाही तर येशू आमचा मस्तक नाही, आम्ही त्याला बाजूला ठेवलेलं आहे. येशू ख्रिस्ताला आम्ही एखाद्या ट्रॉफीसारखं ठेवलेलं आहे, कपाटामध्ये शोभेसाठी. फार सुंदर दिसतो त्या ठिकाणी, परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा काय अधिकार नाही. आमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, आमच्या सर्व कार्यक्रमांमध्ये, आमच्या सर्व योजनांमध्ये येशू ख्रिस्त आहे का? आम्हाला असं वाटतं आम्ही हे करतो ते करतो त्यामधून देवाचं गौरव होतं. नाही, आमच्या करण्यामधून आम्हाला देवाचं गौरव नाही करतायत जोपर्यंत येशू ख्रिस्त आमचं मस्तक नाही. आणि आज मंडळीची ही शोकांतिका आहे. आज आम्हाला स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे की माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबाच्या जीवनामध्ये, माझ्या मंडळीच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त खरोखर मस्तक आहे का? त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व चालतं का? कल्पना करा, तुमच्या शरीरामध्ये तुमचं जे मस्तक आहे, डोकं आहे, त्याच्याशिवाय दुसरंच कोणी सूचना करायला लागलं तर तुमच्या शरीराचं काय होईल? गोंधळ होईल नाही का? आणि त्यामध्ये एक विस्कळीतपणा येईल आणि तुमच्या शरीराचं कार्य नीट होणार नाही. तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित रीतीनं सुरळीतपणे सर्व चालावं यासाठी मस्तक योग्य प्रकारे कार्य करणं फार महत्त्वाचं आहे. मग काही वेळेस डॉक्टर म्हणतात की एखादा पेशंट ब्रेन डेड झाला आहे, म्हणजे त्याचा मेंदू आता मेलेला आहे, त्याचे सर्व ऑर्गन्स चालू आहेत आणि ते ऑर्गन्स दुसऱ्यांना वापरता येतात, परंतु त्या व्यक्तीला त्याचा काहीच फायदा नाही. तो व्यक्ती मृत आहे कारण त्याचं ब्रेन डेड झालेलं आहे. आणि आज कदाचित अनेक मंडळांची ही परिस्थिती आहे. येशू ख्रिस्त हा मस्तक त्या मंडळीमध्ये नाही, कारण इट इज लाईक अ ब्रेन डेड. येशू ख्रिस्ताला त्यांनी आपल्या जीवनामधून बाजूला हटवलेलं आहे. आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये येशूला त्यांनी स्थान दिलेलं नाही. आणि म्हणून आज आम्हाला पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे जाण्याची गरज आहे. देवाचं वचन आम्हाला काय बोध करतं, काय मार्गदर्शन करतं? पहा, देवाने त्याचे नियम किती स्पष्ट सांगितले आहेत नाही का? पाळक कसे असावेत, सेवक कसे असावेत, वडील कसे असावेत, सभासद कसे असावेत, याविषयी प्रभूनं आपल्या वचनामध्ये स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. ते मार्गदर्शन आम्ही स्वीकारतो का? पुष्कळदा आमच्या दृष्टीनं आमच्या मंडळीची राज्यघटना जास्त महत्त्वाची आहे. बुक ऑफ डिसिप्लिन, राज्यघटना, ग्रीन बुक, ब्लू बुक, रेड बुक, काय तुम्ही म्हणाल ते. देवाच्या वचनापेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी एका बायबल स्टडीमध्ये होतो आणि त्या बायबल स्टडीमध्ये मी हे सांगत असताना अशाच प्रकारचा विषय ज्याच्यावर आम्ही चर्चा करत होतो, त्यावेळेस एका सन्मान्य सभासदानं आम्हाला हे सांगितलं की एका पालकानं असं सांगितलं की मी देवाच्या वचनाला मानत नाही, मी चर्चच्या घटनेला जास्त महत्त्व देतो. पहा, आमची काय शोकांतिका झाली. आम्हाला देवाचं वचन नको आहे, आम्हाला आमच्या चर्चची घटना काय सांगते त्या घटनेप्रमाणे आम्ही चालणार. आमचं ग्रीन बुक असेल, बुक ऑफ डिसिप्लिन असेल, आमचं ब्लू बुक असेल, काय असेल ते आम्हाला देवाच्या वचनापेक्षा महत्त्वाचं झालं आहे. ख्रिस्त माझ्या मंडळीचा मस्तक आहे का? हा प्रश्न आज आम्हाला स्वतःला विचारायची गरज आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्हाला माहिती आहे त्याचं उत्तर काय? पाऊल पुढे म्हणतो, तो आदी मृतातून प्रथम जन्मलेला आहे. पहा, आपण एक गाणं गातो नाही का, आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है. हे चांगलं आहे गाणं आणि ते योग्य आहे, परंतु पुष्कळदा याचा सुद्धा गैरअर्थ काही जण लावतात. जेहोवाज विटनेस, यहोवाचे साक्षीदार, ते म्हणतात पहा त्याला सुरुवात आहे, मग तो देव कसा आहे? देवाला सुरुवात आणि शेवट नसतो. प्रभू येशू ख्रिस्ताला सुरुवात आणि शेवट आहे. ते आम्हाला समजण्यासाठी म्हटलेलं की सुरुवात त्याच्यापासून आहे, त्याला सुरुवात आहे असं नाही म्हटलेलं. तो आमची सुरुवात आहे, त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टीला सुरुवात होते. त्याच्याशिवाय कोणती गोष्ट सुरूच होऊ शकत नाही आणि म्हणून तो आदी आहे. आणि पुढे त्याचं स्पष्टीकरण करताना पाऊल असं म्हणतो, मृतातून प्रथम जन्मलेला आहे. पण येशू ख्रिस्त इतर सर्वांपेक्षा वेगळा काय आहे? कारण तो मृतातून प्रथम जन्मलेला आहे. तुम्ही म्हणाल की असे अनेक जण आहेत, लाजरस आहेत आणि दुसरे आहेत की जे मेले आणि पुन्हा उठले. होय, पण ते पुन्हा मरण पावले. प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव असा आहे की जो
मेलेल्यातून उठला आणि पुन्हा मरण पावला नाही, तो सदैव जिवंत आहे. आणि हे प्रभूचं वैशिष्ट्य आहे, मृतातून प्रथम जन्मलेला तो आहे. 15व्या वचनामध्ये आपण पाहिलं की तो उत्पत्ती ज्येष्ठ आहे, तो प्रथम फळ आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी पौल सांगत आहे की तो मृतातून प्रथम जन्मलेला आहे, प्रथम उठलेला आहे, आणि म्हणून तो वेगळा आहे. आणि म्हणून त्या प्रभू येशू समोर आम्ही नम्र व्हायला पाहिजे, नतमस्तक व्हायला पाहिजे, त्याची स्तुती आणि आराधना आम्हाला करायला पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव आहे, त्याच्यासारखा कोणीच नाही. पौल पुढे सांगतो की असं का आहे. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, तो आदी आहे, तो मृतांमध्ये प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. देवाची इच्छा ही आहे की सर्व गोष्टीमध्ये येशूला प्राधान्य मिळावे. आणि हा मंडळीसाठी, ख्रिस्ती व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी नियम आहे. सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताला प्राधान्य मिळावे. आमच्या घरामध्ये एक सुंदर पाटी असते नाही का भिंतीवर, प्रभू येशू ख्रिस्त या कुटुंबाचा मस्तक आहे. क्राइस्ट इज द हेड ऑफ दिस हाऊस, असं आपण फार सुंदर लिहितो. पण तो खरोखर आहे का तो मस्तक? खरोखर त्याला प्राधान्य आहे का? आमच्या निर्णयांमध्ये आम्ही आधी त्याला विचारतो का? आमच्या मुलांनी कुठले कोर्स करावेत, इंजिनिअरिंग करावं का मेडिकल करावं, आर्ट्स करावं की कॉमर्स करावं, हे ठरवताना आपण कधी विचार करतो का की आम्हाला येशू ख्रिस्ताला विचारायला पाहिजे? त्याला प्राधान्य आहे का? आम्ही जीवनामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतो. आपला जीवन साथीदार, जीवन जोडीदार निवडताना किती जण हा विचार करतात की प्रभूची काय इच्छा आहे, प्रभूच्या इच्छेप्रमाणे मी करेन. केवळ एखादा मुलगा मला आवडतो, एखादी मुलगी मला आवडते, तो दिसायला चांगला आहे, ती दिसायला चांगली आहे, त्याला भरपूर पगार आहे, त्याला हे आहे, त्याला ते आहे, म्हणून मी त्याशी लग्न करणार, की मी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा जाणून घ्यायचा प्रयत्न करेन. माझ्या निर्णयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य आहे का? मंडळीच्या बाबतीमध्ये आम्ही हा विचार करतो का? आमच्या मंडळीचे कार्यक्रम जेव्हा आम्ही ठरवतो तेव्हा त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य आहे का, की आम्ही स्वतःचेच कार्यक्रम राबवत आहोत? मी हे सुद्धा पाहिलं आहे की पुष्कळ मंडळांमध्ये कार्यक्रम ठरवत असताना खडाजंगी होते. कारण मला हे पाहिजे असतं, तुम्हाला ते पाहिजे असतं, आणि प्रत्येकाचं हिडन अजेंडा असतो. मला कसं पुढं जाता येईल, माझं नाव कसं येईल, मी कसं स्टेजवर जाईल, यासाठी अनेकांची धडपड असते. प्रभू येशू ख्रिस्ताचं काय? त्याला प्राधान्य आहे का? त्याला आम्ही आपल्या निर्णयामध्ये विचारात घेतो का? आमच्या योजनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त कुठं आहे? आमच्या योजनांमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य आहे का? कदाचित आम्हाला सर्वांना हे कबूल करावं लागेल, नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य नाही. माझ्या मनात जे विचार आहे, मला जे योग्य वाटतं ते मी करतो, आणि मग मी म्हणतो की प्रभू तू याच्यावर आशीर्वाद पाठव. आम्ही आपले जीवन जोडीदार निवडतो आणि म्हणतोय प्रभू ते आता आशीर्वादित कर. आधी नाही विचारत त्याला. आधी त्याला प्राधान्य नाही आहे. त्यानं आमचं मान्य करावं, त्यानं आमच्या इच्छेप्रमाणे करावं, अशा प्रकारे आपण अपेक्षा करतो. पुढे जाऊन 19व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता असावी. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय पूर्णता येऊ शकत नाही. आमच्या जीवनामध्ये जर अपरिपूर्णता आहे तर त्याचं कारण येशू ख्रिस्त नाही आहे. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये जर अपूर्णता आहे तर त्याचा अर्थ समथिंग इज मिसिंग, अँड दॅट इज जीसस क्राइस्ट. मंडळीमध्ये येशू ख्रिस्ताला प्राधान्य नाही आहे. पुष्कळदा आमच्या परंपरा जास्त महत्त्वाच्या आहेत. कदाचित मी हे उदाहरण पूर्वी दिलेलं आहे. एका मंडळीमध्ये जेव्हा मी सेवा करत होतो, मला हे सांगण्यात आलं, नाही आमच्या मंडळीमध्ये अशी प्रथा आहे, आमच्या मंडळीच्या प्रथेप्रमाणे तुम्हाला हे करता येणार नाही. मग ते देवाच्या वचनाप्रमाणे असलं तरी हरकत नाही, पण आमच्या मंडळीमध्ये होणार नाही. कारण आमच्या मंडळीमध्ये येशू ख्रिस्तापेक्षा प्रथेला प्राधान्य, आणि आम्ही कर्मकांडांवर अवलंबून आहोत. देवाची आज्ञा पाळणं हे आम्हाला महत्त्वाचं नाही आहे. आणि म्हणून आज आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. आणि मग 20व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व
ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. पित्याला काय बरं वाटलं बरं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे सर्व काही, मग ते पृथ्वीवर असो किंवा स्वर्गात असो, त्या सर्वांचा समेट देवाला करायचा होता. होय, वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त समेटाचं कार्य पूर्ण करत होता. आपल्या सर्वोच्च बलिदानाच्या द्वारे आपलं निष्कलंक रक्त त्या ठिकाणी सांडून देवाबरोबर मानवाचा समेट घडवून आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं बलिदान केलं. त्याच्याद्वारे देवाची शांती सर्वांना प्राप्त व्हावी, ही देवाची इच्छा आहे. पहा, आज आपण जगामध्ये पाहतो सर्व ठिकाणी विध्वंस आहे, नाही का? आज आपण TV जर ऑन केला तर युद्धाच्या बातम्या ऐकायला मिळतात. रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन, इराण, अनेक देशांमध्ये युद्ध चालू आहे. अनेक देशांमध्ये अत्यंत अशांत असं वातावरण आहे. आज जगाला शांतीची गरज आहे. 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं समेटाचं कार्य पूर्ण केलं, समेटाचं कार्य सुरू केलं आणि हे समेटाचं कार्य आजपर्यंत चालू आहे. हे समेटाचं कार्य कोण करत आहे? तुम्ही आणि मी, मंडळी. ज्यावेळेस आम्ही सुवार्ता गाजवतो त्यावेळेस एखाद्या पापी व्यक्तीचा देवाबरोबर समेट व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, नाही का? आम्ही स्वतः आपल्या जीवनामध्ये देवाबरोबर समेट घडवून आणला आहे का, हा पहिला प्रश्न आहे. आम्ही जर पापामध्ये आहोत तर त्याचा अर्थ आमचा देवाबरोबर समेट झाला नाही. आम्ही पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणार म्हणून स्वीकारतो, तेव्हा देवाबरोबर आमचा समेट होतो. देव त्याची शांती आपल्या अंतःकरणामध्ये देतो आणि एक नवीन देवाबरोबरचं आमचं नातं सुरू होतं. मागच्या आठवड्यामध्ये आमची भाची मिसेस पद्मिनी थॉमस हिने फार सुंदर साक्ष आम्हाला सांगितली. तिची आई म्हणजे माझी मोठी बहीण मिसेस संध्या उजगरे या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. ICUमध्ये त्या होत्या आणि पद्मिनी आणि तिचे मिस्टर जॉन हे बाहेर बसले होते. ICUमध्ये थांबता येत नाहीत, बाहेर बसले होते ते. आणि त्या ठिकाणी एक बाई होती आणि ती अतिशय निराश होती, ती अतिशय दुःखी होती आणि तिनं आपलं दुःख त्यांना सांगितलं की 15 दिवस झाले माझा नवरा इथं ॲडमिट आहे, आमच्याजवळ आता पैसे संपत आलेत, काय करायचं? फार काळजीमध्ये होती. पद्मिनीने सांगितलं आम्ही प्रार्थना करू आणि तिने त्यासाठी प्रार्थना केली. तिने इतरांना सुद्धा सांगितलं प्रार्थना करा आणि अनेकांनी प्रार्थना केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाई पद्मिनीला भेटली आणि म्हटली की माझ्या नवऱ्याला पुष्कळ बरं वाटत आहे. पहा, ही आपली समेटाची सेवा आहे. माणसाचा देवाबरोबर समेट घडवून आणणं यासाठी देवानं आम्हा सर्वांना जबाबदारी दिली आहे. पद्मिनी चर्चमध्ये काही एल्डर नाही, लीडर नाही, ती काही पाळक नाही, ती काही इव्हँजलिस्ट नाही. ती एक सर्वसाधारण सभासद आहे, परंतु अत्यंत विश्वासामध्ये खंबीर आहे. आणि आपली विश्वासाची साक्ष तिने स्वतः दुःखामध्ये असताना, अडचणीमध्ये असताना सुद्धा दिली. पहा, तिला स्वतःच्या आईची काळजी आहे. तिची स्वतःची आई ॲडमिट असताना सुद्धा तिने दुसऱ्याचं दुःख पाहून तिला साक्ष दिली आणि पहा तिचा उपयोग प्रभूने करून घेतला, नाही का? आज आम्हा सर्वांवर ही जबाबदारी आहे की आम्ही ही समेटाची सेवा करत आहोत का? देवानं तुम्हाला आणि मला त्यासाठी निवडलं आहे. जर आम्ही प्रभूचे लोक आहोत तर आज आम्हाला ही समेटाची सेवा करायची आहे. आज आमच्या आजूबाजूचं जे जग आहे ते दुःखामध्ये आहे, अशांत आहे, त्रासात आहे. आम्ही केवळ स्वतःचं दुःख कवटाळून बसण्यापेक्षा आम्ही दुसऱ्यांकडे पाहण्याची गरज आहे. आम्हाला त्यांना काय सुवार्ता सांगता येईल, शांतीची सुवार्ता आम्ही त्यांना सांगावी, यासाठी देव आमच्याकडे पाहत आहे. आज देव आपल्या सर्वांकडे पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची शांतीची सुवार्ता तुम्ही कोणाला सांगणार का? या आठवड्यामध्ये देव जर तुम्हाला संधी देतो तर तुम्ही येशूची सुवार्ता कोणाला तरी सांगणार का? या दिवसांमध्ये पुण्यामध्ये फार मोठा एक धार्मिक महोत्सव असतो. अनेक लोक पायी एका विशिष्ट स्थळी जातात देवाचं दर्शन घेण्यासाठी. ते शांतीच्या शोधात आहेत. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची शांती मिळावी यासाठी आपण प्रार्थना करूया का? त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे विचार आमच्या मनामध्ये असतील, परंतु हे सर्व
देवाची भेट घेण्यासाठी आतुर झालेले आहेत. त्यांना जिवंत देवाची ओळख व्हावी, ख्रिस्ताची शांती त्यांना प्राप्त व्हावी, यासाठी आपण प्रार्थना करूया का? देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस आम्हाला दिलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस. तुझ्या वचनावर मनन करत असताना प्रभू, तुझ्या वचनाचा उलगडा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला केला आहेस, हा आमचा विश्वास आहे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू की तुझ्या वचनावर आम्ही अधिक मनन करावं, चिंतन करावं आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करावा. यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना आरोग्य दे. आमची बहीण मिसेस संध्या उजगरे यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. प्रभू, तू आज त्यांना स्पर्श कर, त्यांना पूर्ण बरं वाटू दे, त्यांना तू उत्तम आरोग्य दे, शक्ती दे आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. दर रविवारी नियमितपणे त्या या भक्तीमध्ये सहभागी होतात, तुझं वचन ऐकतात. प्रभू, त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की त्यांना तू आशीर्वादित कर आणि तू त्यांची काळजी घे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, अशा आमच्या प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो आज तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं ठरावं असा अनुग्रह तू कर. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शालोम. प्रियजनो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. प्रभू तुमच्याशी बोलला, प्रभूनं काही मार्गदर्शन केलं. मग हा आशीर्वाद आपल्यापर्यंत ठेवू नका. आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांना ह्या उपासनेची लिंक जरूर पाठवा. त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे या उपासनेची सूचना तुम्हाला आपोआपच मिळेल आणि तुम्ही नेहमी वेळेवर या उपासनेमध्ये सहभागी होऊ शकाल. प्रियजन हो, तुम्हाला उत्तेजन आहे की तुम्हीही या उपासनेमध्ये सहभाग घेऊ शकता. शास्त्रवचन वाचा, गाणी गा, साक्ष द्या, प्रार्थना करा. तुम्हाला सर्व काही करण्याची मुभा आहे प्रभूच्या गौरवासाठी. अवश्य आमच्याशी संपर्क साधा आणि प्रभूच्या उपासनेमध्ये सक्रिय सहभाग घ्या. चला तर आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.